बाईसाहेब हाक मारली का तुम्ही? काय करत होतीस? नाश्ता कुठे? नाश्ता सासूबाई, तिथे काय करताय? इकडे इकडे हो, या ना. काय करत होतीस? टाइमपास करत होतीस ना? काम नको करायला तुम्हाला, युजलेस. नाही सॉरी मॅडम, चूक झाली. परत असं नाही होणार. कामचोर आहेत या दोघी. आता जमलं नाही ना तर घरातनच बाहेर काढूया त्यांना. करेक्ट. काय केलंय नाश्त्याला? पोहे केलेत. परत पोहे? पोहे, उपमा, इडली ह्याच्या पलीकडे काय येतच नाही काय तुला? नाही ना. जा नाश्ता घेऊन ये. जा. आणते. यांना अशी शिक्षा द्यायला पाहिजे. हे घ्या मॅडम पोहे. बेअकली, साधी प्लेट पकडता येत नाही तुला? मॅडम सॉरी, चूक झाली. साडी खराब केली माझी. सगळे पोहे पायावर पडलेत. चल पाय पुस. मी पुसतेस की नाही? नाही पुसायचे? बाय. सॉरी परत नाही होणार असं. मॅडम माफ करा मॅडम. मम्मा संचिता, तू इथे काय करतेस? मम्मा शांत व्हा. काय कुणाशी बोलताय? कुणाकडे माफी मागताय तुम्ही? मम्मा तुम्ही बसा. पाणी घ्या. मम्मा काय झालंय? कसलं टेन्शन आहे का तुम्हाला? असं का बोलत होता तुम्ही? काय झालंय? संचिता, मला जागे पडी पण स्वप्न पडतात. आपण अशाच शांत बसून राहिलो ना तर स्वप्न सत्यात उतरे कधी कळणार नाही आपल्याला. याने जर वॉर्डनला स्वतःचं नाव दिलं आणि तिचा बायको म्हणून स्वीकार केला तर ती त्याची पहिली बायको हे सिद्ध होईल. मग माझं अस्तित्व काय? ती मालकीण बनवून ह्या घरावर हुकूम चालवेल. आपण दोघींना तिच्या दासी हो दासी. हे असं झालं तर वाट लागेल मम्मा आपली. ती वॉर्डन सगळी खुन्नस काढेल तुमच्यावर. तुमच्यावर नाही, आपल्या दोघींवर. आपण दोघींनी मिळून त्या वॉर्डनला इतका त्रास दिलाय ना, तिच्या हातात सत्ता आल्यावर ती ह्या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तिच्या हातात सत्ता जाणारच असेल तर आपण आपले संबंध सुधारायला हवेत त्यांच्याशी. पॉइंट आहे मम्मा, पण आपण संबंध कसे सुधारणार? नाही म्हणजे चान्स तर मिळायला हवा ना. आणि आपण असं अचानक मुद्दामून चांगल्या वागायला गेलो तर त्यांचा विश्वास बसेल आपल्यावर? ते ऍक्सेप्ट करतील आपल्याला? ते त्यांच्यावर सोडूया ग, पण आपल्याकडनं तर सुरुवात करूया. उद्यापासून आपण त्यांना मान देऊया, चांगल्या वागूया, त्यांची जाणीव करून देऊया की आम्ही बदललो. उद्यापासनं मिशन सामोपचार सुरू.
नाही सर, कसला विचार करताय? स्वानंदी, माझा विश्वासच बसत नाही साहेबांवर. म्हणजे खरंच त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली आहे का? आणि म्हणून मग आम्हाला त्यांचं नाव देतायत. ते नाव दिल्यानंतर घरात काय घडणार आहे हे डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा असं वागतायत. म्हणजे मी वॉर्डन मॅडमने जे भोगलंय त्याचा त्यांना गिल्ट आलाय आणि पश्चाताप म्हणून असं वागताय. आता तरी असं दिसतंय. तुम्हीच विचार करा ना स्वानंदी, एखाद्या माणसाने सरळ हात वरती केले असते, पण यांनी तसं काही केलेलं नाहीये. मला वॉर्डन मॅडमला सहज गप्प करू शकले असते, पण नाही, यांनी अजून तरी असं काही केलेलं नाहीये. तुम्ही जे म्हणताय ते तुमच्या जागी योग्यच आहे, पण माझा अजूनही कशावरच विश्वास बसत नाहीये. पण स्वानंदी, जे काही घडलंय त्यात एक गोष्ट मात्र चांगली झाली, ती म्हणजे आपण या घरात आलो. हा म्हणजे स्वानंदी, हे बघा तुमचा 7वा महिना चालू आहे आणि अशा अवस्थेत स्त्रियांना त्रास होतो. उठायला बसायला त्रास होणार नाही, या घरात सगळ्या सुखसुविधा आहेत आणि आपला अधिकार आहे या घरावर. बरं ठीक आहे, आपण झोपू आता. मी लाईट बंद करतो. मी करते. अहो, कशाला मी करतो? गणेशराव, मी करते. हसायला काय झालं? मी म्हणालो ना तुम्हाला मी करतो, ते याचसाठी. मी करू शकते लाईट बंद. मला फक्त आधाराची गरज आहे, तो द्या. बघा उठले की नाही. स्वानंदी, मला असं वाटतंय आपण ना इथून पुढे वरती झोपत जाऊ. बेडवर? हो, म्हणजे तुम्हाला छान झोपही लागेल ना. गणेशराव, आउट हाऊसला खाली झोपायची सवय झाली आहे ना, बेडवर झोप नाही येणार. हो, पण तुम्हाला या सगळ्या सुखसुविधांची सवय लावून घ्यायला काही हरकत नाही. आता झोपू आपण वरती. उद्या डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे ना?